नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की रिनी आणि तन्मयची सुटका समरने सुखरूप केलेली असते आणि ती दोघं घरी आलेली असतात आणि त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर कथेला सुरुवात करूया. घरी आलेल्या सर्व हितचिंतकांसाठी चहा ठेवण्यात आला. चहाचा घोट घेताना सगळे बोलू लागले. तेथून मुलांना कसे परत आणले याची संपूर्ण घटना समरने सांगितली. तेव्हा रिनीचा मामा म्हणाला, खरंच आमच्या रिनीने मोठे शौर्य दाखवले. तिने किडनॅपरला चकवले आणि त्यामुळेच आपण दोन्ही मुलांना वाचवू शकलो. बरं रिनी, मला एक गोष्ट सांग, तू कसा काय फोन केलास? तुझ्या डोक्यामध्ये कसं काय आलं? मामाचे बोलणे ऐकून रिनी हसायला लागली आणि मग तोऱ्यात म्हणाली, माहीत नाही. मग थोडा विचार केला आणि म्हणाली, डोक्यामध्ये तर डोकं असतंच ना. तिचे बालसुलभ बोलणे ऐकून सगळे हसायला लागले. ती पुन्हा म्हणाली, एकदा शाळेच्या मॅडमनी सगळ्या मुलांना आईबाबांचे नंबर लक्षात ठेवायला सांगितले होते. अच्छा, म्हणजे हे डोकं शाळेत जाण्यामुळे मिळालं आहे? शेजारी राहणारे काका हसत म्हणाले. तेव्हा समरने अडवलं, नाही, डोक्यामध्ये तर डोकं असतं ना. सगळे पुन्हा हसले. सगळ्यांना असे हसताना पाहून तिला लाज वाटली आणि तिने आजोबांकडे जाऊन तोंड लपवले. सर्वजण बोलू लागले की रिनी एका चांगल्या शाळेत शिकते, त्यामुळे तिचं डोकं खूप हुशार झालंय. आजकाल शाळेत मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर महत्त्वाचे धडेही दिले जातात. सर्वजण तिच्या शाळेचे कौतुक करत होते. तेव्हा समरने तिला विचारले, मला सांग, तिखट टाकून पळून जाण्याची आयडिया कशी आली? समरशी बोलण्यात रिनीला संकोच वाटत होता, कारण आजपर्यंत त्याने तिच्याशी इतक्या सहजतेने कधीच बोलला नव्हता. तो नेहमी तिच्यासमोर गंभीर असायचा. रिनी बोलत नसल्याचे पाहून दुसऱ्या व्यक्तीनेही विचारले, हो बाळा, मला सांग, तुला हे कसे सुचले? मग ती म्हणाली, टीव्ही सिरियलमुळे. ते आजी बघते त्यात पाहिलं होतं असं करताना. आणि ना एकदा आजी घरी नसताना मी एका मसाल्याच्या डब्याला हात लावला आणि मलाही मिरचीचा त्रास झाला. त्या घाणेरड्या काकांपासून वाचण्यासाठी मी त्यांच्यावरती मिरची फेकली. हे ऐकून सगळे पुन्हा एकदा तिच्या हुशारीचे कौतुक करू लागले. समरने मग तिला पुन्हा प्रश्न विचारला, रिनी, तू एकटी का पळून गेली नाहीस? जर तन्मयशिवाय पळून गेली असतीस तर तू तिथून लवकर निघू शकली असतीस. यावेळी रिनी रागाने म्हणाली, मग काय, आपल्या भावाला त्या घाणेरड्या काकांना दिला असता का? तिचे उत्तर समरच्या मनाला भिडले. अगदी लहान मुलांनाही माहीत आहे की आपल्या माणसांना नेहमी आपल्या सोबत घेऊन जायचं असतं, त्यांना एकटं सोडू नये. सगळे निघून गेल्यावर आणि समरच्या आईवडिलांनाही घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा समरने कविताला घरी यायला सांगितले. कविता, आता घरी चल. आजच माझी मुलगी खूप संकटांशी लढून घरी आली आहे. मला तिच्यासोबत आणखी काही दिवस घालवायचे आहेत, कविताने उत्तर दिले. तेव्हा समर म्हणाला, रिनी पण येत आहे आपल्यासोबत आणि आता ती आपल्यासोबतच राहील. समरला वाटलं कविताला हे ऐकून आनंद झाला असेल. तो तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता. पण कविताला हे ऐकून अजिबात आनंद झाला नाही. उलट तिने विचारले, का? आपल्यासोबत का? तिने असा प्रश्न विचारताच समरला धक्काच बसला. का? कविता, तुला या गोष्टीचा आनंद नाही झाला का? तुझीही हीच इच्छा होती ना, नाही का? समरने विचारले. आज अचानक तुम्ही माझ्या इच्छेचा मान कसा काय करताय? तुमच्या मित्रांच्या टोमण्यांचा सामना आता कसा करणार आहात?
आता रिनीला पाहून माझ्या पहिल्या नवऱ्याचा विचार नाही का येणार? समरला समजले की कविताला त्याच्या बोलण्याने झालेल्या जखमा अजून भरल्या नाहीयेत. कविताला समजवणे इतके सोपे नाही हे त्याला माहीत होतं, पण त्यानेही आपली चूक सुधारण्याची शपथ घेतली होती. म्हणून तो म्हणाला, मला माझी चूक कळते का की तुम्ही रिनीच्या तन्मयवरच्या प्रेमाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत आहात? कविता मध्येच म्हणाली, इतके भावनिक होऊ नका. तिला तुमच्या दया किंवा प्रेमाची गरज नाही. नाही कविता, मला माझी चूक तेव्हाच कळली होती जेव्हा तू घरी येण्याआधी मला तुझ्या मनातल्या भावना सांगितल्या होत्यास. मला त्याच दिवशी तुला हे सांगायचं होतं, पण तू इथे आलीस. मला पण वाटलं की तुझा राग जेव्हा शांत होईल मग मी तुला रिनीला आपल्यासोबत आणण्याबद्दल सांगेन, पण त्याआधी ही सगळी घटना घडली. पण तुझी ही गोष्ट खरी आहे की आज रिनीने मला शिकवलं नातं कसं जपायचं ते तिने दाखवून दिलं. तिने माझं मन नक्की जिंकलं आहे. पण आता तुम्ही तिच्या नाजूक भावना खूप दुखावल्या आहेत. मला माझ्या मुलीवर तुमचे उपकार नको आहेत. तुम्ही आजवर तिचा वडील म्हणून स्वीकार केला नाहीत, मग आता राहू द्या, कविता म्हणाली. करुणाताईंनी त्यांचा वाद ऐकला होता. आता सहन न झाल्याने त्या खोलीत आल्या आणि कवितेला ओरडत म्हणाल्या, त्यांनी दूर राहून वडिलांचे कर्तव्य पार पाडले आहे आणि तेही तुला कळून दिले नाही, तुझ्यावरती उपकाराची भावना न करता. आपल्या आईचे बोलणे ऐकून कविता तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा करुणाताई आपले वाक्य पूर्ण करत म्हणाल्या, आज रिनी इतक्या चांगल्या शाळेत शिकत आहे हे जावयांमुळेच. त्यांनी दूर राहून रिनीचा सर्व खर्च उचलला आहे. आम्ही नाही म्हणत असतानाही. तूच विचार कर कविता, रिनीला इतक्या महागड्या शाळेत पाठवणे इतपत आपण सक्षम आहोत का? आई, पण ही मदत घेण्याआधी तुम्ही मला विचारायला हवे होते. तेव्हा जानकीताई तिथे आल्या आणि कविताला म्हणाल्या, कविता, मुली मी नेहमीच तुला साथ दिली कारण तू बरोबर होतीस, पण आज माझा मुलगा बरोबर आहे. त्याला त्याची चूक कळली आहे आणि ती सुधारायची आहे. आता तुला सुद्धा तुझे मन साफ केले पाहिजे. दोघांनीही आपल्यात अहंकार येऊ देऊ नका. कविताला स्पष्टीकरण देताना जानकीताई पुढे म्हणाल्या, तुम्ही दोघांनी भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जायला हवे. हे मुलांच्या आणि तुमच्याही कल्याणासाठी आहे. त्यांचे बोलणे कविता खाली मान करून निमूटपणे ऐकत होती. त्यांच्या बोलण्याला विरोध करण्याचा विचारही ती करू शकत नव्हती. पण जानकीताई अतिशय समंजस स्त्री होत्या. त्यांना माहीत होते दोघांपैकी एकाच्या जरी मनात घृणा राहिली तर भविष्यात पुढे त्यांच्यात वाद निर्माण होतील हे त्यांना चांगलेच माहीत होतं. म्हणून त्यांनी हातवारे करून करुणाताईंना दोघांनाही एकटं सोडून बाहेर येण्यास सांगितले. दोघीही बाहेर गेल्यावर समरने कविताला आपल्या शेजारी बसवले आणि म्हणाला, कविता, माझ्या बोलण्यावर शांत डोक्याने विचार कर. मला समजून घे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो, तुझ्याशी लग्न केल्यानंतर तुला घरी आणले होते, तेव्हा मला तुझ्याशी भावनिक ओढ नव्हती. मी तुझी मनस्थिती समजू शकलो नाही. स्त्रीच्या भावना समजून घेणे देखील माझ्यासाठी कठीण होते. मला बहीण नाही आणि मला माझ्या आईपासून अनेकदा दूर राहावे लागले. कधी कधी अभ्यासासाठी तर कधी नोकरीसाठी. स्वतःचे मूल झाल्यावरच अनेक गोष्टी कळतात. तू आलीस तेव्हा एक तरुणाप्रमाणे विचार करायचो आणि आता एका मुलाचा बाप झालोय. तुझं दुःख आता समजतंय मला. मला माफ कर. आता माझी विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे. तेव्हा कविताने विचारले, आणि ती काव्या? तिचे बोलणे ऐकून समर हसला आणि म्हणाला, अरे, तर ती अजूनही तुझ्या मनात आहे. काळजी करू नकोस. आता ती कधीच आपल्यात येणार नाही, कारण आता मी हे अंतर आपल्यात राहू देणार नाही. असं म्हणत त्याने कविताचा हात धरला आणि कविता लाजली. तेवढ्यात दोघांचे लक्ष जवळच
बेडवर बसलेल्या तन्मयकडे गेले, जो त्या दोघांकडे अतिशय लक्षपूर्वक आणि निरागसपणे पाहत होता. त्याला बघून दोघेही हसले. तो तन्मयसोबत बाहेर जाऊ लागला आणि कविताला सामान पॅक करायला सांगितले. मग कविताने तिची शंका व्यक्त केली आणि म्हणाली, आई म्हणत होती की रिनीला आता तुमच्याबद्दल भीती वाटत असते. ती आपल्यासोबत यायला तयार होईल का? समोर निघता निघता थांबला आणि वळला आणि म्हणाला, माझ्या मुलीचं मन कसं जिंकायचं ते माझ्यावर सोड. तू फक्त तिला इथून लाडीगोडीने घरी घेऊन ये. मग बघ, एक दिवस ती तुझ्यापेक्षा जास्त माझी रिनी होईल. असे बोलून तो खोलीतून निघून गेला. समोरच्या तोंडून रिनीसाठी मुलगी हा शब्द ऐकून कविताचे मन भरून आले. तिने तिचे ओले डोळे पुसले आणि वस्तू गोळा करू लागली. तिने रिनीला खोलीत बोलावले आणि म्हणाली, रिनी, आता माझ्याबरोबर तुझ्या घरी ये. हे ऐकताच ती आनंदाने म्हणाली, मम्मा, तुझ्या घरी? कविताने तिला दोन्ही हातांनी धरून आपल्या कुशीत घेतले. तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली, आईचे नाही, तुझे घर. आता तू तिथे माझ्यासोबत राहशील तर आता ते तुझेही घर आहे. पण मम्मा, अंकल माझ्यावर रागवणार नाहीत? ते खूप चांगले आहेत, तू भिवू नकोस. आणि मी नेहमी तुझ्या सोबत आहे. माझ्यासोबत नाही राहणार का माझी चकुली? बोल. आईसोबत राहण्याचा विचार करून रिनी खुश झाली. आईला मिठी मारून तिने होकार दिला. सगळे निघू लागले. कविताने आई वडील आणि भावाचा निरोप घ्यायला सुरुवात केली. रिनी आणि कविताला निरोप देताना करुणाताईंचे डोळे ओले झाले. त्या कविताला म्हणाल्या, आधी पाठवले होते तेव्हा माझ्या मनात एक दुःख होते, अपराधीपणाची भावनाही होती. आज मला त्या अपराधीपणातून मुक्तता मिळाली. मी खूप आनंदी आहे. तुम्ही सगळे नेहमी आनंदी राहा. आणि तरीही तुम्ही रडत आहात, समर म्हणाला. ते ऐकून त्या हसायला लागल्या आणि म्हणाला, हे आनंदाचे अश्रू आहेत आणि हे सुख तुम्हीच दिले आहे. अरे नाही. समरने हे बोलून त्यांच्या पायाला हात लावला आणि जानकीताईंनी त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या, आता काळजी करू नका. आता आपण एकच कुटुंब आहोत. काही अडचण असेल तर आधी मला फोन करा, नंतर तुमच्या मुलीला. आणि हो, लवकरच तुमच्या मुलाच्या लग्नाची बोलणी पूर्ण करा. आम्ही आमंत्रणाची वाट पाहत आहोत. हे ऐकून करुणाताईंनी आपले अश्रू पुसले आणि आनंदाने म्हणाल्या, हो हो, का नाही, सर्व काही तुमच्या निगराणीत असेल. त्यानंतर सर्वजण तेथून निरोप घेऊन आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सगळं फ्रेश होऊन अंगणात येऊन बसले. कविता चहा करायला गेली आणि रिनी तिच्या भावासोबत अंगणात खेळू लागली. समर दोघांना खेळताना बघत खुश झाला. तो त्याच्या आईला म्हणाला, हे आनंदाचं क्षण मी स्वतःपासून दूर ठेवून होतो. मुलीच्या आगमनाने घर उजळून निघाले आहे. हो नाही, मुली अशाच असतात. त्या जिथे असतात तिथे आनंद देतात. देवाने मला तर दिले नाही, पण हे सुख मला तुझ्या आणि कवितामुळे तरी मिळाले. आता तन्मयलाच बघ, किती खुश आहे. त्याच्या बहिणीसोबत आहे तर. नाहीतर आत्तापर्यंत त्याने आजोबांना बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी त्रास दिला असता. जानकीताई म्हणाल्या. सगळे गप्पा गोष्टी करत होते. कविताही चहा घेऊन आली. बाबाही तिथे येऊन बसले. चहा घेत असताना समरने आपल्या भावना बाबांकडे व्यक्त केल्या. बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा, बोल ना. मला आता शहरात परत जायचं नाहीये. का? बाबा आश्चर्याने म्हणाले. तर मित्रांनो, उर्वरित कथाही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.